नमस्कार मित्रांनो, आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग 79 मध्ये आपण पाहणार आहे. योगिता थोडा वेळ विचार करून उठून त्याच्यासाठी कॉफी बनवायला खाली आली. तो फ्रेश होऊन येऊन बेडवर विचार करत बसला होता. प्रवीण, हे घे कॉफी. योगिता त्याच्या पुढे कॉफीचा मग धरत म्हणाली. त्याने तिच्याकडे न पाहता कॉफीचा मग घेतला आणि खाली पाहत त्यातली कॉफी पण संपवली. प्रणू, काय झाले? मगाशी आपण बाहेरून आलो तेव्हा तर तुझा मूड ठीक होता. योगिता त्याच्या बाजूला बसत म्हणाली. प्रणू, बोल ना काहीतरी, ती त्याचे हात हातात घेत काळजीने म्हणाली. तशी दोघांची नजरानजर झाली. त्याच्या डोक्यात तिला अस्पष्टपणे वेदना जाणवत होत्या. त्याची पण आतल्या आत घुसमट होते ते तिच्या नजरेतून सुटले नाही. याला पण आला असेल का तो व्हिडिओ विचारून का त्याला? योगिता मनात विचार करत होती. प्रवीण, गेले काही दिवस तू डिस्टर्ब आहेस. प्लीज सांग ना, काही प्रॉब्लेम झाला आहे का? ती त्याला बोलत करण्यासाठी काळजीने विचारत होती. काही नाही, तो नजर चोरत दुसरीकडे पाहत म्हणाला. प्रवीण, प्लीज. ती त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. प्रवीण, तू नाही सांगितलं तर ना तरी तुझे डोळे सर्व काही बोलतात. प्लीज बोल ना. ते जे काही आहे त्याचा तुला खूप त्रास होतोय, तुझ्या डोळ्यात दिसतंय ते. प्रवीण, मी तुझ्या सुखाची जशी वाटेकरी आहे तसंच मला तुझं दुःख पण वाटून घ्यायचं आहे. प्लीज बोल ना. असा एकटा स्वतःला त्रास नको करून घेऊस. ती व्याकुळतेने बोलत होती. त्याने एक वेळ तिच्या डोळ्यात पाहिलं. योगी, तो तिला घट्ट मिठी घेत. योगी, मागच्या काही दिवसापासून माधुरी मला कॉल करून त्रास देत होती. तुला टेन्शन नको म्हणून मी तुला काही सांगितले नाही. त्यानंतर त्याने सर्व हकीकत तिला सांगितली. ती मायेने त्याच्या पाठीवर थोपटत होती. बराच वेळाने तो तिच्यापासून बाजूला होत. योगी, ती येते असा तिने मेसेज केलाय आणि मी तिला भेटायला गेलो होतो त्याची तिने व्हिडिओ क्लिप बनवली. पण योगी, ते सर्व खोटं आहे. हे बोलताना अपराधीपणाच्या भावनेने अक्षरशः त्याच्या डोळ्यात वाहू लागले. तिच्या नजरेला नजर द्या असं पण आता त्याला भीती वाटत होती. प्रणू, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तू काही चूक केले नाहीस. ती तुला चीट करते. ती त्याचा चेहरा ओंजळीत घेऊन त्याच्या नजरेला नजर मिसळत म्हणाली. हे बघ, माझा नंबरवर पण तिने व्हिडिओ पाठवलाय. योगिता त्याला तिचा मोबाईल दाखवत म्हणाली. काय? योगी, त्याचा स्वर कातरत झाला. त्याने तिचा मोबाईल घेऊन तो व्हिडिओ पाहिला. योगी, त्याचा कंठ दाटून आला. त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं. योगी, सॉरी, माझ्यामुळे तू प्रणू, प्लीज स्वतःला त्रास करून नकोस घेऊस. हे सगळं खोटं आहे. ती तुला चीट करते. तिचं बोलणं ऐकून त्याने मिठीत अजून घट्ट केली. प्रवीण, प्लीज स्वतःला एकटा आहेस असं समजू नकोस. इथून पुढे तुझ्यासोबत प्रत्येक संकटाला मी तुझ्यासोबत असणार. प्रणू, आपण सप्तपदी चालताना एकमेकांना 7 वचन दिली होती. तेव्हा मला त्या वचनाचे महत्त्व किंवा अर्थ पण समजला नव्हता. पण आता त्या वचनाची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. तुझ्या सुखदुःखात मी तुझ्यासोबत नाही तर येणाऱ्या दुःखाला समोर जायला तुझ्या पुढे असेन. पण प्लीज राजा, असा एकटा स्वतःला त्रास नको करून घेऊस. तो मात्र तिच्या डोळ्यात डोळे घालून तिचे बोलणे ऐकत होता. खरं स्त्री सहनशीलतेची त्यागमूर्ती असते हे ऐकलं होतं, पण आज समोर पाहतोय. योगी, आय लव्ह यू सो मच. तो तिच्या कपाळावर ओठ टेकवत म्हणाला. आता ना तिला आपण दोघं मिळून धडा शिकवायचा. तू एकटा नाहीस, मी आहे तुझ्यासोबत, योगिता म्हणाली. योगी, मी खरंच खूप घाबरलो होतो. म्हणजे माझ्या एका चुकीमुळे तुला आणि आपल्या परिवाराला खूप त्रास होणार या विचाराने मला काही सुचत नव्हतं. पण आता तू माझ्यासोबत आहेस, तुझी साथ आहे म्हटल्यावर मी साऱ्या जगाशी लढायला तयार आहे. आता कसा माझा नवरा शोधतोस? योगिता म्हणाली. शोधतोस काय? आहेस मी तुझा नवरा.
हा थोडा वेडपट आहे, पण तुझ्या प्रेमवेडा, जो तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला माधुरीचं टेन्शन नव्हतं ग, पण तुला हे सर्व समजल्यावर तू जर मला सोडून वगैरे गेलीस तर माझं काय होईल याचं दुःख होतं. प्रवीण म्हणाला, प्रणू, माझा जीव जीवात आहे तोवर मी तुझी साथ सोडणार नाही, पण तू मात्र मला स्वतःपासून दूर करू नकोस, नाहीतर मी मरून जाईन. ती त्याचा हात हातात घेत म्हणाली, ए वेडाबाई, मरणाच्या गोष्टी नाही करायच्या. आपल्याला एकमेकांसोबत खूप जगायचं आहे. अजून काही बाकी आहे. प्रवीण वेगळ्या अर्थाने तिच्याकडे पाहून डोळे मिचकावत म्हणाला, बरं, काही बाकी आहे म्हणजे? योगिता प्रश्नार्थक नजरेने म्हणाली, म्हणजे अजून ना, मला अशी तुझ्यासारखी क्यूट शी परी हवी आहे. तो किंचित लाजत केसांमधून हात फिरवत म्हणाला, काय छोटी परी? तिने लाजून चेहरा ओंजळीत लपवला. सांग ना, देशील ना? तो तिचे दोन्ही हात बाजूला करत म्हणाला. ती मात्र लाजून लाल झाली होती. योगी, काय झाले? योगी, काय विचारले मी? बोल ना. तो तिच्या हनोटीला पकडून तिच्या नजरेला नजर मिसळत, देशील ना? प्रणू, प्लीज ना, किती लाजवतेस? ती त्याच्या छातीवर चेहरा लपवत. आय लव्ह यू जानू म्हणत त्याने तिच्या केसांवर ओठ टेकवले. हे दोघे तर सोबत आहेत. दोघे मिळून येणाऱ्या संकटाला समोर जायला तयार आहेत. पण माधुरी जेव्हा घरात येईल तेव्हा काय होईल? तिच्यामुळे त्यांच्या दुरावा आला तर एकमेकांपासून दूर राहू शकतील का? इकडे श्रीधरराव अजून टेन्शनमध्ये होते. ही मुलगी पुन्हा का आली असेल आणि एवढी घाणेरडी खेळी का खेळत असेल? ती पैशासाठी करत असेल का? नाही, तिचा बाप माझ्या तोड बिझनेसमॅन आहे. त्याच्याकडे पैशाची काही कमी नाही. ह्या माधुरीचा नक्की काय डाव आहे का? प्रवीण खरंच नाही, प्रवीण असं काही करणं शक्य नाही, कारण श्रीधररावांना बराच वेळ विचार करून त्यांच्या प्रश्नाची उत्तर मिळत नव्हतं. तेवढ्या सुमित्रा आत आल्या. अहो, जेवायला येताय ना? त्या जरा दबक्या आवाजात म्हणाल्या. तशी त्यांची विचाराची तंडी भंग पावली. हा, चल आलोच. अहो, अजून तुम्ही तोच विचार करताय का? सुमित्रा म्हणाल्या. मग काय करणार? ते जरा चढत्या आवाजात म्हणाले. तुम्ही आधी शांत व्हा, आपण जेवल्यावर यावर विचार करू, सुमित्रा समजवण्याच्या सुरात म्हणाल्या. सुमित्रा, अगं, अजून काय विचार करायचा? ती मुलगी परत का आली असेल हेच एक कोडं आहे. तिला पैशासाठी तर हे सगळं करायची काहीच गरज नाही. तिला पैशाचीही कमी नाही. मग काय कारण असेल? मला तर काही समजेनासा झाले. श्रीधरराव हताशपणे म्हणाले. तुमचं बरोबर आहे. पैशासाठी तर तिला असं काही करायची गरज नाही. मी एक सुचवू का? सुमित्रा म्हणाल्या. काय? श्रीधरराव प्रश्नार्थक नजरेने म्हणाले. तुम्ही एकदा तुमच्या मित्राला विजयरावांना फोन करून बघा ना. म्हणजे लग्नात तो गोंधळ झाल्यानंतर त्यांच्याशी आपलं कॉन्टॅक्ट झालं नाही ना? सुमित्रा म्हणाल्या. अरे हो, माझं कसं हे ध्यानात आलं नाही. बरं, चल आधी जेवण करून घेऊया, नंतर मी त्याला कॉल करतो, श्रीधरराव म्हणाले. अहो, तुमचा आता प्रवीणवर राग नाही ना? सुमित्रा दबक्या आवाजात म्हणाल्या. नाही ग, तुला काय वाटतं सुमित्रा? अगं, तुझ्यापेक्षा जास्त तो माझ्यासोबत असतो. मी चांगलाच ओळखतो त्याला. माझा विश्वास आहे ग त्याच्यावर. ते मगाशी जरा टेन्शनमध्ये त्याच्याशी चढत्या आवाजात बोललो असेन, पण आजपर्यंत तो कधीच बोलण्यासारखा वागला नाही. मी कधी त्याच्यावर आवाज चढवून बोललोय मला तर आठवत नाही. पण माधुरीचा त्याला फोन येत होता तर त्या विषयावर त्याने माझ्याशी बोलायला हवं होतं. तेवढंच चुकलं त्याचं. ती का त्याला फसवते तेच कळायला मार्ग नाही. हे सगळं करण्यामागे तिचा नक्की काय हेतू असेल तेच समजेनासं झाले. श्रीधरराव खोलवर विचार करत म्हणाले. मला तर वेगळंच टेन्शन आले. उद्या हे सर्व योगिताला समजले तर ती कशी रिॲक्ट करेल? आताच कुठे त्यांचं नातं बहरतंय. या माधुरीला
माझ्या मुलाचं सुख बघवत नाही का? आधीच तिच्यामुळे किती सहन करावं लागलं माझ्या लेकराला. लग्नाच्या वेळी पण मागच्या पुढचा कसला विचार न करता निघून गेली. त्यानंतर पण या दोघांना एकमेकात समजून घ्यायला किती वेळ गेलाय. आता कुठे त्यांचे सुखाचे दिवस सुरू झाले तर ही आली आता त्यात मिठाचा खडा टाकायला. सुमित्रा हळहळत बोलत होत्या. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे योगिताने लवकर उठून आपलं आवरलं. नाही म्हटलं तरी सरदेशमुख कुटुंबात आज तणावाचं वातावरण निर्माण होतं. नेहमी मस्करीच्या मूडमध्ये असणारा प्रवीण पण आज शांतच होता. आत्या आणि तन्वीला यामधलं काहीच ठाऊक नव्हतं. त्यामुळे त्या दोघींची बडबड सुरू होती. काका, मी पुढच्या शिक्षणासाठी बाहेर जाणार आहे. तन्वी श्रीधररावांकडे पाहत म्हणाली. काय? आणि हे कधी ठरलं तुझं? श्रीधरराव प्रश्नार्थक नजरेने म्हणाले. म्हणजे मी बरेच दिवस झाले ठरवलं आहे. आता तुम्हाला विचारते, तन्वी म्हणाली. आणि दादांना विचारलं आहे का? श्रीधरराव म्हणाले. हो, मी मागच्या आठवड्यातच दादांना कॉल केला होता. तेव्हाच बोलले त्यांच्याशी, तन्वी म्हणाली. दादा हो म्हणत असेल तर जा, पण अभ्यासात मन लावून कर, श्रीधरराव म्हणाले. हो. तन्वीला त्यानंतर कुठे आणि कधी जाणार आहे यावर त्या दोघांची चर्चा सुरू होती. प्रवीण मात्र शांत बसून त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. तितक्यात योगिता पण तिचं आवरून खाली आली. ती पण गुपचूप येऊन त्याच्या बाजूला बसली. नाही म्हटलं तरी तिच्याही मनाला हुरहुर लागली होती. श्रीधररावांच्या मोबाईलवर पण माधुरीने तो व्हिडिओ पाठवला हे योगिताला माहीत होतं. पण योगिताला पण तिने व्हिडिओ पाठवला आहे हे प्रवीणला सोडलं तर कोणालाच माहीत नव्हतं. काय ग योगिता, दोघे भांडलात की काय ग? हा इकडे तोंड पाडून बसलाय केव्हाचा? तू पण गुपचूप येऊन बसलीस, आत्या त्या दोघांकडे पाहत म्हणाल्या. ते नेमके सुमित्राने ऐकले. आत्याचं बोलणं ऐकून त्यांच्या काळजाला कालवा झाली. त्या स्वतःला सावरत डायनिंग टेबल जवळ येत, प्रवीण, हे घे, तुला शिरा आवडतो, गरम गरम खाऊन घे, ते त्याला शिरा वाढत म्हणाल्या. तसं त्याने एक वेळ त्याच्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात त्यांच्या विषयी काळजी वाटत होती. आई त्याच्या मुखातून अस्पष्टपणे उद्गार बाहेर पडले. ते इतर कोणालाही ऐकू गेले नसेल तरी त्याने काळजापासून मारलेली हाक आईच्या हृदयाला ऐकू गेली. त्या भरल्या नेत्रांनी त्याच्याकडे पाहून त्याला नजरेने धीर देत होत्या. बरं सुमित्रा, मी निघतो म्हणत श्रीधरराव ऑफिसला जायला निघाले. आत्या आणि तन्वीची बडबड सुरूच होती. पण हे तिघे पण शांतच होते. योगिताने जरी प्रवीणला धीर दिला असला तरी माधुरी जर खरोखरच आली तर तिला कसं सामोरे जायचे याची काळजी तिच्या मनाला लागली होती. तिने हा असा व्हिडिओ बनवून पाठवला म्हणजे तिच्याकडे ठोस काही पुरावे असतील का? विचार करता करता योगिताची पाऊल आपोआप देव्हाऱ्याकडे वळली. देवा, तूच आता येणाऱ्या संकटापासून तारून ने, ती देवापुढे नतमस्तक होत म्हणाली. इकडे श्रीधरराव माधुरीच्या बाबांना फोन लावत होते, पण त्यांचा नंबर बंदच लागत होता. त्यामुळे ते पण अजून टेन्शनमध्ये आले होते. थोड्या वेळाने प्रवीण आणि योगिता पण ऑफिसला येऊन पोचले. आज दोघे पण जरा नर्व्हसच होते. प्रवीण तर या सगळ्या स्वतःला दोषी समजत होता. तो कॅबिनमध्ये लॅपटॉप समोर घेऊन कामाला लागला होता, पण त्याचं मन काही केल्या कामात लागत नव्हतं. आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा.